सलामीची जोडी मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेली लोकसंख्या संघाची श्रीकांत आणि युवराज गुरुजार पहिला चेंडू अमित भोगावलेचा सिंगल घेतला आहे. सामना सुरू होते सुरुवातीच्या फायनलचा सामना मैदानामध्ये खेळला जाणार आहे. आलेला आहे. दोन धावा मिळणार आहेत आणि दोन धावा केलं धावफलक पुढे सरकवलं आहे. 3 धावा. तीन धावा धावफलकावरती. हो हा जो निकल विचार दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फलंदाजी करणारा संघ डबल करून धावाच्या सुंदररित्या खेळला गेला. एक धाव त्या ठिकाणी होणार आहे. दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये पाहायला मिळत नाही. एका धावामध्ये षटक क्रमांक मैदानामध्ये पहिले प्रतिबंध होते अमित भोगवणीच्या रूपामध्ये. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज परत आहे श्रीकांत पोहोचण्यासाठी विकेट म्हणजे चोकलाटी संपला. गोलंदाजी मार्गावरती नवीन षटकाला सुरुवात होणार आहे. हा चेंडू निर्धाव चेंडू असणार आहे. हा चेंडू यावेळी आपण पाहतोय परत एकदा सुरेश टाकलाय. निर्धाव चेंडू झाला. एक नंबर गिरे बस गिरे शाबाश. नाइस बॉल गणेगाव संघाला केलेली कामगिरी नक्की छोटे छोटे आहे परंतु सांघिक अतिशय महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये आणि तो दाखवत असताना गणेगाव किरण नागाचा हा जो हाताला खेळलाय 67 वर येतोय. परत एकदा सिंगल घेतलेला आहे आणि सिंगलच्या सहाय्यानं धावफलक पुढे सरकवून जाणार आहे. 9 धावा 2 गडी बाद 9 धावा. जय मल्हार वारील रोहतक विरोधामध्ये चालू असलेला सामना मोर्या फायटर गणेगाव. हा चेंडू किरण नागाचा वेळी अतिशय खराब वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धावा आहे. अतिरिक्त धावसंख्येत धावफलक पुढे सरकवून जाणार आहे. धावसंख्येमध्ये 10 धावा. गोलंदाज मार्गावरती परत एकदा गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होतोय. त्यावेळी हा चेंडू वापरता एकदा सुरेश खेळलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावसंख्येनं धावफलक पुढे सरकवून जाणार आहे. 2 गडी बाद 11 धावा. चालू झालेला आहे.
आणि परत एक अतिशय सुरेख षटक संपलंय. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 11 धावा. मामा तुम्ही चालत का? सुरक्षित आहे. 2 धावसंख्येत आपण पुढे सरकवला. 13 धावा. विजय पवार आणि अविनाश पवार मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र क्रिकेटमध्ये पंचांना देव मानलं जातं. आपण करून धावा 13 2-13. परत एकदा गोलंदाजी परत गोलंदाज अमित भोगावडे. हलक्या हाताने चेंडूला खेळले. मलापूरमध्ये चेंडू अडवला जाणार आहे. भेदभाव चेंडू असणार आहे. गोलंदाजी मार्फत अमित भोगावडेला परत एकदा आपल्या सज्ज व्हावं लागणार आहे. हा चेंडू पारंपरिक खेळांचे चांगला मध्ये खेळलेला आहे. पॉईंटने त्याला चेंडू फिट केला जातोय. त्याला त्याच्या केली जाणार आहे. सिंगलच्या सहाय्याने आपण पुढे सरकवला जातोय. धावफलकावरती पाहिलं गेलं 14 धावा. गणेगाव अर्थात पोराने क्षेत्ररक्षणामध्ये चांगली कामगिरी केलेली. 2 फलंदाजांना बाद केलंय. तिथून मारा मैदानाच्या मध्ये केला जातोय. अडवतोय. एक गाव आहे. 21 धावा बनवतो. हा चेंडू परत एकदा एक काम पुढे सरकवलाय. धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती. जय मल्हार वाले लोकसंख्या संघाचा स्वातंत्र्य मानसिकता संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो क्षेत्ररक्षण करत असलेला संघ विशाल कलके आणि प्रवीण लांडे यांच्या मानसिकता गणेगाव. नवीन षटक टाकण्यासाठी आता गोलंदाजी मार्फत परत एकदा गोलंदाज सज्ज होणार आहे. चौथ्या षटकाला मैदानामध्ये सुरू होणार आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे. 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्फत गोलंदाज अमोल बांगर सज्ज होते. हा चेंडू या दरम्यान चेंडू आहे. एक अतिरिक्त धावाने अतिरिक्त धावसंख्या आपण पुढे सरकवला जाणार आहे. 23 धावा. हा चेंडू परत एकदा खराब आहे. वाईड आहे. एक अतिरिक्त धावाने अतिरिक्त धावसंख्या परत एकदा धाव आपण पुढे सरकवला जाणार आहे. 24 धावा. बांगर गोलंदाजी मार्फत परत एकदा सज्ज होणार आहे. 4थ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी अमोल बांगरला आक्रमणावरती आणलंय संघनायक किरण बांगरनं.
चेंडू यावेळी खेळणार आहे. एका विकेटला दुसऱ्या प्रयत्नांनी त्या ठिकाणी फलंदाज करताना आपल्याला पाहावयास मिळत नाही आणि एका धावसंख्येत आपण पुढे करतो आहे 25 धावा. चौथ्या क्रमांकाचं शतक मैदानामध्ये सुरू होत आहे. 8 षटकांचा दुसरा सेमीफायनलचा सामना आता मैदानामध्ये चालू आहे. प्रथमतः फलंदाज करतोय डोकचा मित्र परत एकदा एका अतिरिक्त धावाने अतिरिक्त धावसंख्येत आपण पुढे करतो आहे 26 धावा. मैदानामध्ये करताना आपण पाहतोय सेमीफायनलचा अतिशय महत्त्वाचा सामना आहे. जो संघ या सामन्यामध्ये विजय करणार तो फायनलमध्ये नक्कीच पोहोचणार आहे. सचिन चेंडू आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय 48 चेंडूचा सामना आहे. विजय चव्हाण आणि दुसऱ्या बाजूला अविनाश पवार 10 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी 2 षटकार. अविनाश पवारच्या बॅटमधून निघाले. अतिशय सुंदर सिंगल घेतली जाणार आहे. सिंगलच्या सहाय्याने आपण वरती 3.4 षटकांचा खेळ संपलाय म्हणजे 14 षटक मैदानामध्ये चालू आहे. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये खेळण्यासाठी येणार माझ्या माऊस भाऊ जायला गोड लागत होता ना आता त्याच्याच गाडी माऊस भाऊ कुणाचा आहे अविनाश सध्या हा चेंडू देखील आपण निर्णय येतोय हा षटकार. उठून खूपचा गंधर्व षटकार. जवळ आला विश्वास आहे. राजमुद्रावरचा दणदणीत चौकार. अबलकोरचे 43 धावा. एक धाव घेतली जाते आणि एका धावसंख्येला धाव पुढे सरकवणार 44 धावा.
मामा कुठं चालले 44 धावा आपण करू हा चेंडू खोलवर टाकला एक धावा उंच झाला एका धावामध्ये धावलं पुढे सरतो जाणार आहे 45 धावा धावल करते बच्चा कंपनी जास्त बसा झाला एका धावामध्ये आपण पुढे सरतो जाणार आहे 46 धावा 5 षटकांच्या मैदानामध्ये संपलाय शेवटची 3 षटके या ठिकाणी जय मल्हार वारील डोकसा विकासाची फलंदाजी बाकी असणार आहे आणि राहिलेल्या 3 षटकांमध्ये अजून कितपत धावा बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय डोकसा विकासाची जर आपण फलंदाज पाहिलेले गेले कुठल्याही फलंदाज मैदानामध्ये आल्यानंतर एकेरी धावा घेण्याचा प्रयत्न नक्कीच कमी करताना पाहायला मिळतोय चौकार षटकावर नक्कीच करण्यासाठी नवीन षटकाला आपण पाहतो पंतांचा इशारा आहे कोळेकर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय केशव मलगुंडे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते जय मल्हार भर देत नाही लवकर षटकार फक्त ते नक्कीच्या ठिकाणी फेरले जातात 5 गडी आले धावपळीवरती 52 धावा आहेत आवश्यक मैदानामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न संघटना नक्कीच पाहायला मिळत नाही अमोल मांगर गोलंदाजांवरती सज्ज असणार आहे हा चेंडू फलंदाजांमध्ये पायाचा लावण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरी धावा देण्याचा प्रयत्न केला आहे फलंदाज पोहोचतोय की काय आणि फलंदाज पोहोचलाय 2 धावा आपल्याला पुढे सरकवलं जाणार आहे 54 धावा आपल्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे दीपक कोळेकरला बॅट तोडली परंतु 2 धावांनी धावत पळत जीवाच्या आकांक्षा पूर्ण केल्या आणि धावपळीवरती आपण जाऊन पाहायला गेलो 54 धावा धावपळीवरती या स्पर्धेमध्ये ज्या मंडळींनी खरंच स्पर्धा उभी करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे कष्ट घेतलेले आहे त्या सगळ्या मंडळींना नक्कीच आज त्यांचा दिवस या ठिकाणी सोन्याचा दिवस नक्कीच वाटत असणार आहे शेवटचा दिवस आहे ताकद तशी आहे फलंदाजांमध्ये प्रोत्साहन संघाचे जर आपण फलंदाज पाहिजे अतिशय मजबूत बांधायचे आहे फलंदाज हा चेंडू खोलवर टप्प्याचा नक्कीच बॅटमध्ये उतरलेला नाही दीपक कोळेकर बॅट जोरात फिरवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू बॅटमध्ये आलेला नाही 60 धावांवरती 5.5 षटकांचा खेळ संपला
क्षेत्ररक्षण कार्य आहे हॉटेल बजाव प्लेयर रेसची बॉलिंगची सारी विकेट म्हणजे चुकला की तर या सामन्यामध्ये विजेता अंतिम फेरीमध्ये मेगा फायनल राजपुत्रांच्या 2017 क्रिकेटचा महासंग्राम व्यवस्थित फलंदाज कनेक्ट करू शकले नाही आयोजक एक मिनिट या ठिकाणी एकदम संपर्क साधा आयोजक बाळासाहेब पवार बाळासाहेब शेतकर कुठे बाळासाहेब शेतकर इकडे एक मिनिट एक काम आहे तुमच्याकडे तुम्ही इकडे दणदणीत छक्का आणि या षटकारानं या ताकदे नक्कीच्या ठिकाणी उपयोग केला या षटकारानं नक्की मनाची केली आहे स्पर्धेमध्ये सर्वात दूरवर फेकलेला हा षटकार जय मंडळ लोकशाही एकेरी नावावरती विश्वास ठेवत नाही चौकार षटकार नक्कीच्या ठिकाणी केशव उठे केशव मलगुंडे मारला षटकार संगणक आभाराचे अर्थात मच्छिंद्र मलगुंडे पहा नक्कीच्या ठिकाणी आता हात फिरवत आहे त्यांनी सकाळी सांगितलं होतं की आमचा संघ फक्त षटकार चौकारांवरती भर देतोय परंतु छोटे छोटे खेळाडू असलेला मोठा फायटर सुद्धा तितकाच ताकदवान आहे किंवा खेळाडू आहे 118 धावांचा 5 लाख मोऱ्या फायटर संघाला सामना विजयासाठी लीग मॅचेस करायचा होता आणि या मोठ्या फायटर संघाने 102 धावा बनवत दोन संघाच्या संघाच्या नाकात जमानला होता हा सामना सुद्धा तितकाच ताकदवान होणार आहे 67 धावा तो यावेळी तो हलवला गेलाय चांगला क्षेत्र त्या ठिकाणी नक्कीच पाहावयास मिळतोय तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार आहे बॅकअप थोडासा खराब आणि या दरम्यान धावा पूर्ण धावला 70 धावा पूर्ण होत आहेत जय महाराज कोटला दोस्तावे सुहास मलगुंडे पाटील यांच्या संघाच्या धावांवरती 70 धावा 6 फलंदाज 70 धावा षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये टाकले जाते 7व्या क्रमांकाचं हा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू जातोय परत एकदा दणदणीत छक्का शेवटचं षटक बाकी धावपळपूर्ती 76 धावा मानो तलवार काढ रही है षटकाराकडे देखील लावून 1 मिनिट डोकसांगवी संघानं पळून धावा कमी काढल्या षटकार जास्त घेतले हे वैशिष्ट्य आहे डोकसांगवी संघाच्या फलंदाजांचं शेवटचं षटक आता बाकी परत एकदा या ठिकाणी आगमन होतंय राजनांदगावचे प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि फायनल सम्राट राजमुद्रा शर्मा प्लास्टिक कंपनीचे ओनर बंडू पासूनकर परत एकदा मैदानावरती येत आहेत अर्थात रावसाहेब पासूनकर
चेंडू पाहायला सुंदररित्या खेळला गेला आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी मैदानामध्ये आलाय. 2 चेंडूवरती पहिल्या 2 सिंगल खर्च करतोय. 78 धावा आपण जोडली. गोलंदाजी मार्गावरती परत एकदा किरण बांगर सज्ज. संघाचे फलंदाज बॅट खेळला आलेले क्षेत्ररक्षकाने घेतलेला विशेष चांगला आहे. हो संघाने त्याचा पाया घेण्याची क्रिटिकल घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये किरण मात्र टाकतोय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये किरण पाटणगे. एक स्टार फलंदाज किरण पाटणगे आता मैदानामध्ये उतरलाय. 78 रनावरती 8 गडी बाद 78. त्या ठिकाणी लोकसंघाचे संघाला जय मल्हार लोकसंघाचे संघाला मुंबई पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. राजगुरुच्या आयोजकांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत हार्दिक अभिनंदन. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती यायचंय. आमचे मित्र आज या ठिकाणी पाहतोय प्रवीण लांडे विशाल तळके यांनी सुद्धा वरती संघ विकत घेतलेला आहे. गणेगाव आणि पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी मोहनदादा त्याच्यासाठी पायगुण दाखवला गरजेचं आहे. रावसाहेब बाबाच्या संघामध्ये खेळण्यासाठी मैदानामध्ये गेले ते सगळे सामने त्या संघाने जिंकले. विकेट म्हणजे चिखलाती संपला. संघाचे संघमालक 2000 रुपयाचं पारितोषिक केलं जाणार आहे. परंतु या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण केल्यात. आम्हाला संघाला 1 धावेचा प्रयत्न करतायत. यावेळी मात्र त्यांना संघ हलवायचा झाला. धाव संपलाय आणि त्यामध्ये एकूण प्रथमता फलंदाजी करत असताना धावा बनवल्या. हलक्या हाताने चेंडू खेळला. श्रेष्ठ बरोबर आहे. चेंडू हलवला जाईल. एक धाव घेतला जाईल. आणि त्या धावसंख्येने धावपल करायला सुरुवात होते. धावपल स्कोरची 1 धाव. हो यावेळी चेंडू आकर्षक आहे. 2 चेंडूचा 3 चेंडू मारण्याचा प्रयत्न करताय. चेंडू हलवला गेलाय. ते करणार आहे. पाहता या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि या 2 धावसंख्येनं धावपल पुढे सरकवत आहे. 3 धावा 81 धावा विजयासाठी नक्कीच त्या ठिकाणी मोहन फायटर संघाला बनवायच्या. मोहन फायटर असे कित्येक सामने मात्र या संघाने मैदानावरती जिंकलेले आहेत. तर सर्वांना मात्र आश्चर्यचकित करणारा गौरव त्यांच्या पालखीचा संघ आहे. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू हातामधून दिसतलाय. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. दुसरी धावा या 2 धावा संघनायक आम्हाला त्यांनी हात वाढ नक्कीच त्या ठिकाणी करून या ठिकाणी खेळाडून सांगितलेलं आहे. चेंडू असा धाव महत्वाची. जिथे केली तो 1 रन कापी आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्की त्या ठिकाणी 2 धावांमध्ये त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. आणि 2 धावांमध्ये धावांमध्ये पूर्ण करत आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय हलक्या दर्जाचा आहे. 7 धावा आपण करतोय. बदलत आहे पहा. एवढ्या हातामध्ये सदस्य शेवटवर एक धाव विक्रीचा प्रयत्न त्यावेळी 6 मिळणार आहे.
एका धावेवर समाधान मानावं लागतं, एका धावेने डाव फलक पुढे सरकवलं जातं. 8 धावा सलामी जोडी मैदानामध्ये अनिकेत बांगर आणि वंचित हाता. विजयासाठी आपण पाहतोय नक्कीच विकेट म्हणजे चुकला की संपला. आज धावपण जोडतोय गरीबात अनिल बंदरे सकाळी खेळलेल्या दर्शन करत असताना एका हातामध्ये अतिशय प्रेक्षणीय पाहता यावेळी आपण पाहतोय गोलंदाज थोडासा देखील नाराज आहे. चेंडू हातामध्ये घुसलेला नाही. एक धाव आता गोलंदाजी मारण्यापूर्ती गोलंदाज आला विशाल मलगुंडे. आपण गोलंदाजी लावून धावा 81 धावांचं टार्गेट नक्की त्या ठिकाणी सेट केलंय. विजयासाठी 81 धावांमध्ये मोऱ्या फायटर्स प्रवीण शेटला आणि विशाल शेटचे संघाला तर कोणाचा फलंदाजी करताना धावा बनवल्यात 80 वाचन मलगुंड्यांचा जय मल्ला आम्हाला विशाल मलगुंडे. हो आदित्य प्रदेशातील सुंदर चेंडू टाकलाय. एक धाव घेतली जाते. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळणार आहे आणि त्या धावांसाठी धाव फलक पुढे सरकवून जाणार आहे 10 धावा. गोलंदाजी मार्फत परत एकदा गोलंदाज मैदानात मध्ये सजवतोय विशाल मलगुंडे. अनिकेत बांगर आणि हो आदित्य पाहायला हाताला खेळलाय. एक धाव म्हणजे त्या ठिकाणी मिळते. एक लॉंगला चेंडू नक्की त्या ठिकाणी फलंदाज करू शकत नाही आणि नक्कीच हे नक्कीच आपण पाहतो या चेंडूवरती सुद्धा एक धाव मिळते आणि त्या फलक एका धावातच घेणं 11 धावा 1.3 सेकंदात संपलाय. संघमानाने वाचक मलगुंडे सामन्याचा आनंद घेत आहेत. प्रवीण लांडे आणि विशाल शेळके फलंदाजी करणारा संघमानाने ते सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. सुटला गेला आहे संघमाला नक्की त्या ठिकाणी चेहऱ्यावरती थोडंसं हास्य कशामुळं मलगुंडे पाटील यांच्याकडे पाहिलं तर खेळ सुटला खेळाडूच्या डोळ्यावरती सूर्याची किरण आली असावी त्यामुळे त्याला चेंडू दिसला नव्हता. हो नाराज आहे. 12 धावा करते 1.5 सेकंद खेळ संपलाय. दुसऱ्या मैदानामध्ये चालू आहे किरण बांगर. मोठ्या फायटरचा हुकूम अजून मैदानाच्या आतमध्ये जाण्याचा बाकी असणार आहे. दोन धावा या ठिकाणी पूर्ण होणार आहे. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि ते दाखवण्याचं काम करत होते. आज संघनायक आहे केशव मलगुंडेच्या हातामध्ये चेंडू दिलाय. विजयाचं समीकरण बदललंय. मोऱ्या फायटर संघासाठी विजयाचं समीकरण 36 चेंडू आणि 67 धावा. माताला केशव विकेट म्हणजे चुकला की संपला. गोलंदाजी मार्फत गोलंदाज केशव मलगुंडे अक्षय बेंकर आणि केतन भोगवडे जोडी मैदानामध्ये खेळते. हा चेंडू टाकलाय. हे जाऊन खेळ जातोय. प्रत्याक्रमण करण्याचा प्रयत्न मोठ्या फायटर
दुसरा खेळाडू पडला उठवा. मला एक गोष्ट नक्की या ठिकाणी जाणवते, ज्यावेळी भेट करतो त्यावेळी त्याच्या मनात का असतात स्वराज्य मला म्हणते फलंदाजीमध्ये एक नंबर आहे, त्यामध्ये मात्र काही वाद नाही. षटकार आणि चौकार मला वाटतं वेगवेगळे संघानंतर या ठिकाणी लोकल परंतु भेट तुटल्यानंतर संघाला खासदार खेळाडू प्रयत्न करतायत. ग्रामीण भागातील खेळाडू आहे. आता टीम मीटिंग बोलवलेली संघटना आहे. आपण बोलवून सर्व खेळाडूंना एकत्र बोलवत आहे, बातचीत केली जाते. कशासाठी मीटिंग बोलवली असावी, पुढील रणनीती आखण्यासाठी कदाचित टीम मीटिंग असणार आहे. परंतु पदार्थ विनंती आहे, अजून 2 सामने या ठिकाणी होणार आहे, त्याच्यामुळे आपण जास्त वेळ घेऊ नका. अजून 2 सामने दुसऱ्या बाजूला असणारे फलंदाज विकेट म्हणजे खेळलेला किरण बांगर दरम्यानच्या काळामध्ये स्ट्राईक आपण पाहतोय, सिंगल घेतले जाते. 16 धावा करते गोलंदाज मार्फत परत एकदा गोलंदाज केशव मालुंगे सज्ज असणार आहे. तिसऱ्या क्रमांकाचा षटक प्रगती पथकावरती आहे. गोलंदाज केशव मालुंगे चेंडूवरती येतोय. सिंगल या दरम्यान पूर्ण केली जाणार आहे. षटक संपलं गेलंय. 3 षटकाचा खेळ संपलाय. समोर पुढे चेंडू आणि 58 धावांची गरज करण्यासाठी किरण बांगर कुछ भी कर सकता है. एवढी ताकद नक्की त्याच्या बॅटमध्ये आहे. किरण बांगर मैदानामध्ये तर गोलंदाज मार्फत परत एक कारवाई करतोय. शेवटचे 27 चेंडू आता शिल्लक असणाऱ्या विजयासाठी 45 धावा. किरण बांगर वाटायला फलंदाजी, आक्रमक फलंदाजी.
केलेली आहे. किरण मालकांना या ठिकाणी चांगल्या फलंदाजीसाठी संतोष लांडे यांच्यावर 200 रुपयाचे पारितोषिक. समीकरण बदललं गेलं भैया. 26-45 धावा. गोलंदाजाच्या मार्फत परत एका गोलंदाजाचा जवान रोहिदास बलगुंडे. किरण भांगा ज्याच्या मात्र मनगटामध्ये रग आहे, ताकद आहे, एक हाती सामना फिरवण्याची. हो हाती पायावेळी गोलंदाज मार्गदर्शक स्वतःचे दोन विचाराने डावण्याचा प्रयत्न केला गेला. 2 धावा ठिकाणी पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न नक्की त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. धावपल या 2 धावांवर पुढे सरकवून जातोय. धावपल कोणती पाहिलं गेलं 38 धावा 3.65 सेकंद संपलाय. शेवटचे 25 चेंडू खेळले गेले आणि 25 चेंडूमध्ये विजयासाठी 43 धावांची गरज. रोहिदास बलगुंडे परत एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. एक धाव किरण मालक एका धावपट्टीने धावपलक पुढे सरकवला. 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 24 धावा. सिंगल नक्की त्या ठिकाणी मिळणार आहे. सिंगलच्या सहाय्याने धावपलक पुढे सरकवणार आहे. धावपल करून आपण पाहतो 4 धावा. विजयासाठी 41 धावांची गरज आहे. अर्ध्या धावा बनवल्या गेल्या. अर्धे चेंडू टाकून पूर्ण झालेला आहे. परंतु आता 23 चेंडूमध्ये 41 धावांची गरज. केशव बलगुंडे परत गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्टेजच्या पाठीमागे आपण पाहतोय विजय जमा. हा चेंडू सुंदर पाठ्या खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू आल्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक षटकांच्या दिशेला बाहेर जातो. राजमुद्रावरचा दणदणीत चौका. आपण करते राजमुद्रावरचा दणदणीत चौका. शेवटचे चेंडू शिल्लक 21 आणि विजयासाठी 33 धावांची गरज. 21 चेंडू आणि 33 धावा. सामना जवळ आलाय. केशव बलगुंडे परत एकदा राजमुद्रावरचा दणदणीत चौका. आणि कुठला प्रकार केली मोठ्या खायतात चौकारांच्या फलंदाजाला पूर्ण केली. एक डावा पूर्ण केली जाणार पाहिलं गेलं 53 धावा. त्याचं समीकरण बदललं गेलं. 19 चेंडू 19 धावांची गरज. 19 चेंडू आणि 28 धावा. काय जाऊन पोहोचलेला आहे. हो यावेळी किरण बांगरच्या बॅटवरती चेंडू व्यवस्थितरित्या येऊ शकलेला नाही. यष्टीरक्षकाने जरी घेण्याचा प्रयत्न केलाय. तो सुद्धा अपेक्षित असतोय. एक धाव आणि षटक संपलंय. शेवट
किरण बांगर अत्यंत पाहायची मोठा पक्षाचा प्रयत्न जरी बसला असला तरी एक धाव म्हणजे त्या ठिकाणी किरण बांगरला मिळते. एका धावावर केलं धावलं किरण बांगर नक्कीच आपण पाहतोय संघाच्या धावपलकाला पुढे घेऊन जाणार आहे. शेवटच्या 17 सेकंद शिल्लक असणाऱ्या विजयासाठी 26 धावा 55 धावा आतापर्यंत धावांवरती बनवल्या गेल्या. 55 धावा आतापर्यंत बनवतोय मोऱ्या फायटर. त्यावेळी अतिशय चांगला पत्र केलेला रोमनला क्षेत्रवरती येतोय. एक धाव घेतली जाणार आहे. एका धावून केलं धावलं पुढे सरळ जातोय धावून 56 धावा. गोलंदाज मार्गावरती परदेशचा गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होणार आहे. किरण बांगरला नक्की त्या ठिकाणी चेंडू समजू शकत निर्धाव आहे. शेवटचे चेंडू शिल्लक 15 आणि विजयासाठी धावांची गरज आहे 25. 15 धावा. शेवटचे 15 धावांची गरज. यावेळी चेंडू हातामध्ये येण्यासाठी काढलेला उशीर आणि फलंदाज एक धाव घेत आहेत. एका धावेचा तयार धावफलक पुढे सरकवून जाईल. धावफलकावरती पाहिजे गेलं 14 चेंडू आणि 24 धावा. आपण पाहतो चेंडू बिगिन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. किरण बांगर आहे चेंडू अडकतोय. एक धाव घेतला आहे. एका धावून केला आपण पुढे सरकवून 58 धावा 5.5 सेकंद खेळ संपलाय. 13 चेंडू आणि 23 धावा. गोलंदाज मार्गावरती परत एकदा किरण बांगर एक धाव घेतोय. एका धावून केला आपण पुढे सरकवून संपलं गेलंय. शेवटच्या आता 12 चेंडू शिल्लक असणार आहे. 6 सेकंद खेळ संपलाय. सोडला होता त्यावेळी नक्कीच खराब वाईट आहे. 62 धावा 11 चेंडू आणि 19 धावा. किरण बांगर धावतोय. दुसरी धावांची गरज नक्कीच पूर्ण होणार आहे. किरण बांगर धावा पूर्ण करतोय. कोणत्या प्रयत्नाची गरज आहे आणि किरण बांगर पोहोचलाय 4 धावा. एक गलती करेगा 2 गलती करेगा 4 गलती करेगा पाकिस्तान और माफ करेगा हिंदुस्तान. या गलती को नहीं माफ 10 चेंडू आणि 15 धावा. त्या ठिकाणी एक धाव त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला 3 धावा दिल्या आणि आता समीकरण बदललं. 10 चेंडू आणि 15 धावा. किरण बांगर जोपर्यंत मैदानामध्ये किरण बांगरला चेंडू निर्धाव टाकला गेला. शेवटचे चेंडू शिल्लक असणार आता 9 आणि 15 धावांची गरज. 9 चेंडू 15 धावा. गोलंदाज मार्गावरती परत एकदा विशाल बळवंडे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. 9 चेंडू 15 धावा.
किरण बागरसाठी आता मार करणारे विशाल लोंढे. ओ खूप जोरात आहे आणि कोतवाल ग्रुपचा दणदणीत छक्का. आला रे आला, जवळ आला, बघा रे बघा. आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 8 रन झाले. कोतवाल ग्रुपचा दणदणीत छक्का. आला रे आला, जवळ आला, बघा रे बघा. आपण पाहतोय किरण बागरची आपण पाहतोय 5 षटकांच्या पद्धतीनं 19 मध्ये 45 धावांवर दिला तास खंडाची षटकार. 12 तारखेला कॅप्टन किरण बागर यांच्यासाठी 3 धावांची गरज. सामना एक हाती फिरवला किरण बागरनं. हा चेंडू आपण पाहतोय क्षेत्र टाकला. धावण्याचा प्रयत्न नक्की त्या ठिकाणी पाहावा मिळतोय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न नक्की त्या ठिकाणी होतोय काय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्की त्या ठिकाणी किरण बागर. 2 धावा.